जरी गाडी जरी छोटी असेल तर त्याच्या पाठीमागे इमोशन्स खूप जास्त होत्या. माझ्या तरी आयुष्यातील म्हणजे मी आणि माझ्या भावाच्या पैशावर घ्यायला चाललेली पहिली आयुष्यातली गोष्ट आहे जी पप्पांना मी भेट देतोय. तर खरोखर आज खूप भारी वाटते. 2004 साली मी 38 TV सेंट्राइज मायलेज गाडी घेतलेली. जाग्यावर थांबिव मग तर हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला खरोखर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण 2 बाईक आहेत. म्हणजे पहिली जी आहे ती TVS सेंट्रा पप्पांनी घेतली होती. मला वाटते मी लय छोटा असताना म्हणजे माझा जन्म पण झाला असेल तेव्हा. त्यानंतर ड्रीम घेतली 2014 साली. त्यानंतर आता शेवट फायनल एक घ्यायला चाललोय. म्हणजे फायनल म्हणता येणार नाही, यानंतर पण 2 व्हीलर येतील किंवा बाकीच्या मोठ्या गाड्या येतील, काही सांगू शकत नाही. पैसे तो मैं यूं बनाऊंगा शॉर्टकट तरीके से. म्हणजे आता तर एक्सपेक्ट काय करू शकत नाही. होप फॉर बेस्ट. पप्पा म्हणत होते की स्प्लेंडर वगैरे घेऊ, पण स्प्लेंडर आता खूपच नॉर्मल वाटते. आणि पप्पा म्हणत होते की ती आहे ती गाडी म्हणजे शेतात आहे ती गाडी मी वापरतो आणि तू आहे ती म्हणजे ड्रीम युगा दुसरी जी होंडावाल्यांची ती घेऊन जा. पण पप्पा आणि मम्मी कुठेतरी बाहेर जाणार, मग ती गाडी एकदम हे वाटते. म्हणूनच मी म्हटलं की नको शाईन घेऊया. मी आणि माझ्या भावानं ठरवलं होतं की पप्पांना गिफ्ट द्यायची. गाडी बदलली. आता हा नंबर दिलाय जो टेस्ट नंबर आहे तो, त्यावर आता बघणार. आम्ही बघितलेली ती इथेच होती. थांबा की इथे 29,622 किती वेगळाच आहे. बघा तुम्ही जरा बरोबर आहे का. हळू 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 हळू. म्हणजे आता एकदम तरी एवढी कॅश भरू शकणार नाही. 1,08,000 रुपये काहीतरी प्राईस होते आणि नंबराचं 4-5 हजार म्हणजे अशी 1,10,000-12,000 पर्यंत पडते ती गाडी. पण 1,12,000 तरी आता माझ्याकडे तरी नाहीत किंवा भावाकडे पण नाहीत. 150 रुपया देगा म्हटलं की आम्ही फायनान्स करतो, पण फायनान्स वरून ते जवळजवळ 1,35 पर्यंत जाते. म्हणले की एवढं तर काही शक्य नाही, त्यामुळे तुम्ही काय त्याचा नाद करू नका, तुम्ही डायरेक्ट भरा आणि नंतर बघू. आप क्रोनोलॉजी समझ लीजिए. मी काय तसं नाही म्हणलं, भाऊ पण तसं नाही म्हणला. तर त्यामुळे आता आम्ही असं ठरवलं की पप्पांनी कॅश भरायची. पण आम्ही टप्प्याटप्प्यानं म्हणजे महिन्याला 10,000 किंवा 12 म्हणजे किती जमतील म्हणजे 10,000च्या वरच द्यायचे. त्यामुळे मला वाटतं 1 वर्षात ती भेटून जाईल. तर भावानं सांगितले की तू फक्त 6 महिने पहिले दे, त्यानंतरचे 6 महिने मी देतो. म्हणजे ऍक्च्युली जरी पप्पांनी बाईक घेतली असेल तर ती गिफ्ट मी आणि माझ्या भावानंच केली. काय बरं आहे ते तिथे काय डिस्क आहे तिला जाग्यावर थांबव. फायनली पप्पानी पण गाडी बघितली आणि गाडी पण चांगली आहे असं वाटायला. आणि परत ती म्हणजे आता पहिला आम्ही इथलीच बुक केली होती, पण तिकडनं त्यांनी शोरूमकडून मागून घेतलं. त्यामुळे आम्ही परत एकदा चेक केली की बाबा नंतर काय प्रॉब्लेम नको म्हणून, स्क्रॅचेस वगैरे काय आहेत का म्हणून. जे आम्ही पहिला गाडी बुक केली ती वेगळी होती आणि ही गाडी वेगळी आहे, त्यामुळे परत आम्ही अनेकदा चेक केली. 2004 साली मी 38 TV सेंट्राइज मायलेज गाडी घेतलेली 43,000. तर मी 2014ला ड्रीम युगा घेतली, ती 63,000ला बसली. आयुष्यात म्हणजे अशी कोणतीच गोष्ट म्हणजे म्हणता येणार नाही की मी जी मागितली आणि पप्पांनी दिली नाही. आता फक्त वॉश वगैरे करून देतील, आवळून वगैरे देतील. तर तो मेंबर कुठं आहे काय कळना झालं. गाडी घेतल्या त्याला वॉश वगैरे बाकीचं काय काय ज्या गोष्टी आहेत त्या करतील. ओपनलीच आहे त्यामुळे धूर खात बसलेली. आता बसवतील पहिला बॅटरी वगैरे. 2 मिनिटात भाऊ बसवणार. 2 मिनिटात का असेल किंवा माझ्या भावाला असेल. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तर त्यांनी कधीच म्हणजे काय म्हणजे लावले. आता इथून खाली जाऊ. गाडीवरून खाली आणले आणि इथं आता वॉशिंगसाठी चालू आहे. तिच्या लोकांच्याकडे जेव्हा 4 व्हीलर गाड्या होत्या तेव्हा पण त्यांनी 2 व्हीलरवरून चालवलं. म्हणजे असं नव्हतं की त्यांना 4 व्हीलर म्हणजे आवडत नव्हती किंवा त्यांना घ्यायची नव्हती, पण आमच्या शिक्षणाबद्दल फक्त त्यांनी सॅक्रिफाईस केलं की थोडं हवा म्हणजे आपली पोरं शिकवतात, नंतर म्हणजे 4 व्हीलर काय आपल्याला कोणती पण गाडी घेता येईल. स्वतःची प्रायोरिटी बाजूला ठेवून फक्त आम्हाला शिकवण्याचा, आम्हाला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. मग थोडं मी इमोशनल झालो आज. त्याचा बऱ्यापैकी सगळा व्यवहार कंप्लीट झाला आमचा. फक्त आता CRD म्हणजे नंबर बुकिंगसाठी फक्त आता पैसे जमा करायचे 500 रुपये. आणि त्यानंतर आता तिची किती प्राईस जाते ते बघायला पाहिजे. आम्हाला ॲक्च्युली 37-38 नंबर पाहिजे. त्याची किंमत किमान ते म्हणतात कमीत कमी 5,500-6,000 रुपये जाईल. आणि त्याच्यावर बीट कुणी लावला म्हणजे आणि कोणी नंबर वाढला तर अजून वाढेल. त्यामुळे आता बघू किती पण मिळतील नंबर. बाकी आता सगळे बुकिंग वगैरे झाले तर आता आपण जाऊ. 2 पाहिजे होते ते थोडे हलके ना आपल्या 2 आता सगळी प्रोसेस पूर्ण झाल्या आणि आता पप्पा गाडी आणायला जातील आणि तो फोटो वगैरे आता घेतील. तर फायनली जवळजवळ आम्ही 1:30-2ला आलतो. आता बरोबर 5 वाजलेत म्हणजे 3 तास लागले पूर्ण प्रोसेस वगैरे करायला. जर आम्ही पैसे परवा दिवशी भरले असते तर मग अगोदर मिळाले असते, पण पैसे भरून ते OTP वगैरे त्यामुळे वेळ लागला जास्त. पण असं ते फायनली गाडी मिळाल्या. आता डिलिव्हरी घेऊ आणि घरी वगैरे जाऊ.
आता आहार वगैरे त्याला पण घेतील. तर आता बघू. दोन्ही मुलांनी गाडी घेऊन दिली त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आम्ही केलेली आहे आणि आता आम्ही दुसरी तिसरी गाडी घेतलेली आहे. बाकी हे महालक्ष्मी मंडळाचं शोरूम पूर्ण थँक्यू. सिद्धेश सरांनी खूप मदत केली आहे. दादा आपले शुभम होय ते आलेलं नाही जरा कामाला येईल सोमवारच्या. आम्ही काय बोलतोय इतर व्हिडिओ तुम्ही सांगा फक्त काय वाटते कसं. मुलांनी गाडी दिलेली आहे आणि आता आम्ही दुसरी तिसरी गाडी घेतलेली आहे त्यामुळे मला आनंद होत आहे. असू दे किंवा वडील असू दे प्रत्येक म्हणजे फक्त आपल्या पोरग्याचं केवढं चांगलं होईल आपल्या पोरग्याला कशा जास्तीत जास्त सुविधा मिळतील भले आपले काही पण असू दे. म्हणजे आता आत्ताच बघा जी दुसरी गाडी TVS सेंटर त्याचा म्हणजे जास्त यूज होणारच नाही खरं म्हणजे. तरी पण पप्पा म्हणतात की मी ती वापरतो तू ती नवी म्हणजे दुसरी आहे ती घेऊन जा. म्हणजे मला म्हणले नाही की ती तू घेऊन जा आणि मीही वापरतो. मीच म्हणलं होतं पण नंतर पण म्हणलं आणि तिकडे ती गाडी वगैरे बंद पडली तर डोक्याला ताप नको तर होईल म्हणूनच आज आम्ही ती गाडी घ्यायला चाललोय. आणि पप्पा ती गाडी घेऊन येतील मी हे आहे ती जुनी गाडी घेऊन जातो. नव्या गाडीमध्ये पहिल्यांदा पेट्रोल भरतील. माझ्या तरी आयुष्यातील म्हणजे मी आणि माझ्या भावाच्या पैशावर घ्यायला चाललेली पहिली आयुष्यातली गोष्ट आहे जी पप्पांना मी भेट देतोय. तर खरोखर आज खूप भारी वाटते. लगता है आपका अच्छा टाइम शुरू हो गया. आशा करतो तुम्ही पण हा पुढे व्हिडिओ एन्जॉय कराल आणि तुम्ही पण असं तुमच्या वडिलांना किंवा बाकीच्यांना प्राऊड फील कराल. तर बाकी आता तरी फक्त 2 व्हीलर घेऊन देतोय. पुढे अजून बरेचसे प्लॅन्स आहेत तुम्हाला म्हणजे आता पूर्ण व्लॉग येतच राहतील. मी आता लायब्ररीजवळ आलो. हे आमचे बाकीचे मित्र आता ते बघायला काय काय विषय आहे गाडी बरोबर आहे का काय. आम्ही इथंच लायब्ररीला होतो. हे आता आहे ना पुरी बासुंदी कशा होत. तर चला आपण फायनली जाऊ. I don't want peace. I want problems always. थांबा. तर आता आपण गावातील देवळात आलोय. फोटो ठेवायला आपण इथं ठेवून पूर्ण जेवण आहे. आज बघू शकता आज गाड्या आणल्या त्यामुळे जेवण वेगवेगळ्या प्रकारचं. इकडं पुरी आहे, इकडं भाजी आहे पनीरची, इकडं परत भातची. आता मी शेवटची भाजी कोकणाची भाजी खायला बघायला सुद्धा मिळत नाही. खाणं तर लई लांब. आज खूप इमोशनल झाल्यासारखं वाटलं. पूर्ण सगळं म्हणजे लहानपणी बालपणीपासूनचं सगळं आठवलं. हे मिडल क्लास लोक म्हणजे आपलं खरं तेच असते. बाकीच्या गोष्टी म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून खूप सारा आनंद शोधत असते. तर आज असा एक आनंदाचा दिवस आहे. तर फायनली मी घरी पोहोचलोय. आशा करतो तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल. पण त्या डॉक्युमेंट्समुळे आणि बाकीच्या गोष्टीमुळे मी जास्त व्लॉग बनवू शकलो नाही. पण व्लॉग बनवण्याची जास्त गरज पण वाटली नाही मला. म्हणजे पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला भारी वाटलं. त्यामुळे व्लॉग करण्याचा एवढा मूडच झाला नाही. पण खरंच माझी पण अशी इच्छा आहे की तुम्ही पण खरोखर बाबा MPSC असेल किंवा बाकीच्या एक्झाम वगैरे देऊन खरोखर मोठं व्हावं किंवा बाकी तुमचा बिझनेसचा प्लॅन असेल तो पण तुमचा सक्सेसफुल व्हावा. तुम्ही पण असं तुमच्या आईवडिलांना प्राऊड फील करावं. जरी गाडी जरी छोटी असेल तर त्याच्या पाठीमागे इमोशन्स खूप जास्त होत्या त्यामुळं खूप भारी वाटलं. आशा करतो तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना अशा गाड्या किंवा बाकीच्या गोष्टी देऊ शकाल. तर खरं म्हणजे प्रत्येक आई बापाची काय अशी इच्छा नसते की बाबा माझ्या पोरग्यानं मला गाडी द्यावी किंवा बंगला द्यावा. फक्त एकच प्रामाणिक इच्छा असते की बाबा फक्त आपलं पोरगं मोठं व्हावं. आपल्याला गोष्टी सहन कराव्या लागल्या त्या आपल्या पोरग्याला सहन करावं लागू नयेत. तर हीच इच्छा होती. तर बाकी उद्या मी सकाळी चाललो इथून डायरेक्ट गोवाघरला. तर खरं म्हणजे आज सुट्टी मिळणार नव्हती तरी पण आपण सुट्टी घेतली. तर बाकी आता उद्या डायरेक्ट जाऊ गोवाघर रोडला. आंब्या मार्गे जाणार आहे आपण. तर बघू उद्या काय काय होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळून सांगा. तुमच्या कमेंट्स मला मोटिवेट करतात अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. तर बाकी तुमचा प्लॅन काय आहे आणि तुम्ही तुमच्या वडिलांना कसं प्राऊड करणार आहे अजून 2-3 वर्षांना ते पण कमेंट बसून सांगा. जेणेकरून तुमचा हा माणूस तुम्हाला अजून 2-3 वर्षांनंतर कळेल की बाबा खरोखर आपण करून दाखवलं. तर बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ अच्छा लगा तो लाईक कर दो. चॅनल पर सबस्क्राइब कर दो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय.